संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. गुंडगे येथे भिंत कोसळून आई, वडील व मुलगा गंभीर जखमी. मुसळधार पावसामुळे दुर्घटना. कर्जत नगर परिषद हद्दीतील गुंडगे येथील पंचशील नगरमध्ये सोमवारी सकाळी 10:30च्या सुमारास भिंत कोसळून एकाच कुटुंबातील आई, वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे ही घटना घडून आल्याचे सांगण्यात येत आहे. सचिन नायकर यांच्या घरालगत वरच्या भागात सुरू असलेल्या भिंतीचे काम अर्धवट अवस्थेत होते. सकाळी सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि वाऱ्याच्या झोक्यामुळे ही भिंत थेट त्यांच्या पत्र्याच्या घरावर कोसळली. भिंतीतील सिमेंटच्या विटा घरात पडल्याने घरात असलेले पती पत्नी आणि त्यांचा मोठा मुलगा गंभीर जखमी झाले. त्यांना डोक्यासह विविध ठिकाणी दुखापत झाली असून पुढील उपचारासाठी MGM रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. दरम्यान लहान मुलगा घराबाहेर असल्याने तो थोडक्यात बचावला. दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत जखमींना ढिगाऱ्यातून बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात रवाना केले. गेल्या काही दिवसांपासून कर्जत परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून शहरातील अनेक भागांत पाणी साचण्याच्या आणि दुर्घटना घडण्याच्या घटना वाढलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाने केलेले आहे. दरम्यान हे कुटुंब मध्यमवर्गीय असून या दुर्घटनेत त्यांच्या घराचेही नुकसान झालेले आहे. त्यामुळे कर्जत नगर परिषद आणि प्रशासनाने त्यांना तातडीची आर्थिक व अन्य आवश्यक मदत द्यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. आज सचिन नायकर यांच्या घरावर त्यांची वरती असलेली भिंत खाली पडली. त्यात त्यांची मिसेस स्वाती नायकर तिच्या थोडा डोक्याला मार लागलेला आहे आणि त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेलेले आहेत. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे महाराष्ट्रात पूर्ण पावसाचा कहर काय चालू आहे आणि आतून येणाऱ्या 48 तासात अजून पावसाचा कहर होणार आहे. तर त्यांना थोडीशी त्यांची परिस्थिती असल्यानं शासनाने पण त्यांच्याकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे, कारण त्यांची परिस्थिती तशी नाही आहे. नशीब ते सकाळी पडलं तर ही रात्री पाहिजे तर ही दुर्घटना खूप मोठी झाली असती. परंतु काही वेळेपर्यंत आम्ही गाव म्हणून त्यांना सगळ्यात आम्ही त्यांच्या जशी भिंत पडली त्याच्यात आम्ही सगळेजण इथं उपस्थित राहिलो आणि त्यांना मदतीचा थोडासा हे केलं आहे. तरी शासनाने त्याची खबरदारी करून त्यांना काय ना त्याची मदत व्हावी अशी आम्ही त्यांना शासनाला विनंती करतो.